नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका अवी. तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला आपल्या गोट्यामधील सगळे आपल्याला गाई धुवायचे आहेत आणि धुत असताना कोणची काळजी घ्यावी कोणती नाही तुम्हाला हे सुद्धा मी सगळं आपल्या ब्लॉगमध्ये सगळं सांगणार आहे. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही गाई लवकर धुत जा, सकाळी लवकर लाग जा गाय धुण्यासाठी. गाय आपण लवकर धुतल्या पाहिजे, कारण की जास्त गाय असल्या तर जास्त टाईम लागतं आणि आपण 8 दिवसाला जर गाय धुतल्या तर गाय जास्त भरणार नाहीत आणि आपण गाय पटपट आपल्याला धुतल्या जातात. तर बघू शकता तुम्ही आता सध्या गाय आपल्या निवांत बसले आहेत. कसं आहे माहिती आहे का, गाईला नेहमी स्वच्छ धुतल्यामुळे तिचे आरोग्य चांगले राहते आणि दुधाचे उत्पादन वाढते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, जनावरांच्या गोट्याची आणि शरीराची स्वच्छता राखणे हे एक दुग्ध व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तेच गाय धुतल्यामुळे बऱ्याच आजारापासून गाय मुक्त होती. तसंच की आपण तिच्या अंगावर जे बसणारे धूळ आहे, गोचिड आहेत, लिका आहेत आणि मस्टायटिस असे बऱ्याच प्रकारे जे आजार होणारे आहेत, तर ते गाय आपण धुतल्याने व्यवस्थित सगळे आजार क्लिअर होऊन जातात. कसं आहे, गाईला आंघोळ घातल्याने शरीरातील रक्तभिसरण की म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि की ज्यामुळे गाईला दूध देण्याची क्षमता गायीची वाढते. गाईला तर नियमित धुतल्याने कसं होते माहिती आहे का, आपण सांच्याभर जे आपण दूध काढत असतो तर त्याच्यामध्ये शेण असो, केस असो किंवा धूळ असो, असलं कोणत्याही प्रकारचं कचरा वगैरे काहीच पडत नाही आणि लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे दूध जातं. दीर्घकाळ म्हणजेच दूध टिकतं. त्या गाईला धुतल्याने खूप फायदे आहेत. कसं आहे, गाईचं ज्या येणारा तणाव आहे, ताणतणाव ते कमी होतो. गाय एकदम शांत बसते आणि व्यवस्थित आपला चारा जे आहे ते रोध करणे तिचे चालू राहील. तुम्ही आता सध्या बघू शकता की आपल्या गाय सध्या रोध करायला तुम्हाला दाखवतो. तर आपण ज्यावेळेस दूध काढताना बसतोच, गाई पैसे असो का म्हशी पैसे असो, तर आपल्याला गाईचा खास सड काय करायचे आहेत तर कोमट पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत. तर एक तर गाईला म्हशीला असो त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, तर मस्टायटिस जे सडाचे प्रॉब्लेम होणार आहेत तर त्याच्यापासून सुद्धा बचाव होतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला आधी शेण काढून घ्यायचं आहे. तर शेण पाण्यावाट जाऊ नये, त्याच्यामुळं आधी आपल्याला आपल्या उकंड्यावर आधी शेण टाकून घ्यायचं आहे. तर आधी शेण काढून घेऊ आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आपल्या ज्या गाईचं कातडं सध्या आहे, आता कोणती गाय कसं करते की जाग्यावरच शेण फेकते आणि जाग्यावरच बसती. तर आपल्याला त्या गाईला काय करायचं आहे, आधी पाणी मारून घ्यायचं आहे. तर तिचं जे अंगावरचं कातड आहे तर ते नम होतं. तर नम होतं झाल्याने कसं होतं, आपल्याला एक तर पटकन गाय धुतल्या जाते ती आणि पटकन फ्रेश होती. खूप गाय धुण्याचे फायदे आहेत बघा, खूप हेल्थ आहे. तर कोणी म्हणते बघा की आपले मित्र असो की सोयरे असो, आमच्या गाई कोणत्या चारा खात नाहीत. तर हे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि गाय धुतल्याने तुम्हाला आता तर मी सगळे तुम्हाला मी जे फायदे आहेत होणारे तर ते तुम्हाला सगळे सविस्तर मी सांगितले आहेत. तर चला मग आता आपल्या गाई आधी धुवून घेऊ. तर आपण मुद्दाम कॅपचं टी-शर्ट ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपला हे इकडचा हे ड्रेसिंग आहे आणि इकडं म्हणलं की खूप ड्रेस घाण होतात, तुम्ही बघू शकता. आणि चला मग आधी आपल्याला आता शेण काढून घेऊ. गाई सध्या बसलेल्या आहेत आणि नंतर गाई शेण निघणारच आहे, पण सध्या आता जे आहे तर ते आधी शेण काढून घेऊ आणि गाईला एकदा पाणी मारू. तर आपली एक साईड झालेली आहे, तर आता दुसरी साईड काढून घेऊ. तर आपण दोन्ही साईडचं जे शेण आहे तर ते काढून घेतलेलं आहे आणि आपण पाणी मारून घेऊ. काय आम गेले दूध येत नाही, आता हिला काय करतो, सरा बांधूनच ठेवू.
त्या गाईनं काय धुदेल नाही. आता हे काय धुता बघूता लातात म्हणाली तिला, नंतर शेवटी बघूता धुदे तर ठीक, नाही तर मग एक तर तिला पाणीच मारावं लागतं. तर आपण जी गाय जास्त भरलेली आहे तिला आपण खटका घेतलेला आहे. बघू शकता खटक्यानं तुम्ही पण करा वापर, खूप चांगला आहे. बघा आता कशी गाय आणि ही गाय तर आमच्या गोट्यामध्ये 2 नंबरला आहे. म्हणजे अंग भरणेच बरं काय असं म्हणाले. इथंच हे करते शेण टाकते आणि जागत बसते. आता ही झाली आहे पलीकडची गाय आणि 1 नंबरला ही गाय आहे बघा. म्हणजे अंग भरून घेत नाही बरं का असं म्हणाले. मॅटच्या खाली पाठीमागे जाणार आणि खाली शेण फेकणार अशी गाय आहे बघा, खूप छान आहे. आणि 2 नंबरची ती पण टाकते तुम्हाला. काय जवळपास 10 ते 15 मिनिटातच गाय ही एकदम वॉश होती खूप चांगल्या प्रकारे. आणि पलीकडे तुम्हाला मी म्हणलं होतं 2 नंबरची गाय, तर ती गाय काय करते एवढं अंग भरती आणि तिला अर्धा घंटा लागते मला धुण्यासाठीच फक्त बरं काय. चला मग हिला धू, मग तिला धू. तर ही सुद्धा आपली गाय धुणं झालेली आहे. तर आता आपली राहिलेली गाय आहे ती बघूता, एकदा ट्रायल करूता. धुऊ देईल तर ठीक, नाही तर मग तिला धुया जमणार नाही आपल्याला. आणि तिनं जर नाही धुऊ दिलं तर मग आपण काय करूता, राहिलेलं जे बेड आहे तर ते एकदा बेड धुवून घेऊ. म्हणजे इकडच्या गाय बसतात आणि आपल्याला तिकडच्या गाय धुवायला काय अडचण नाही. चला हा, तर आता बेड धुवून घेऊ आणि पलीकडच्या भागामध्ये जाऊ काहीच नाही. तर त्या दोन्ही गायला आता पाणी मारून घेतलेलं आहे. तर पलीकडून आधी सुरुवात करू, म्हणजे ते 3 जण जास्त काय भरलेलं नाही त्याच्यामुळं नंतर ते बसतात. आणि ह्या दोघीला जरा आपल्याला टाईम लागणार आहे, कारण की ह्या जास्त भरलेल्या आहेत. आणि तुम्हाला म्हणलं होतं की 2 नंबरची काय नाही तर आपली बसड आहे जास्त भरून घेत नाही, ती पण सध्या पाठीमागे चेंज करते. आणि 1 नंबरची ही गाय आहे बघा. तर 1 नंबरची ही गाय आहे, तुम्हाला म्हणलं होतं जास्त भरणारी, म्हणजे ही जाग्यावरच शेण फेकणार आणि जाग्यावरच बसणार, त्याच्यामुळे ही गाय जास्त भरलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर चला मग आता पलीकडून सुरुवात करू आपण मसडीपासून इकडे धुण्यासाठी. तर आपण आता कारडीला धुवायला चालू केलं आहे. पण त्याच्यात तुम्हाला सांगतो की म्हशीचं मी आधी सांगितलं होतं 8 दिवसातून, नाही तर आपण 8 दिवसाला तर धुतलंच पाहिजे. आणि दररोज आपण दूध काढल्यानंतर म्हशीला एकदा तुम्ही धुवा, खूप चांगलं आहे. आपण म्हशीला जेवढा टाईम धुतल तेवढं चांगलं आहे. आणि तिच्या अंगामध्ये आधीच गरमी असते, आपण तिला जेवढं दूध काढल्यानंतर दोन्ही टाईम पण धुजा, खूप चांगलं आहे. आणि दूध पण तिचं जास्त वाढल. चला आपण इकडे धुवून घेऊता. ही काय धुणं झालेली आहे, तर आता ती काय धुत. चला तर जवळपास आपल्याला अर्धा घंटा लागायला आहे गाय धुण्यासाठी. तर ह्या 2 जास्त घाण खालते शेणानं, त्याच्यामुळे जास्त टाइम लागलेला आहे. आता हिला धुता. तर ही सुद्धा गाय धुणं झालेली आहे. तर आता बेड धुवून घेऊ आणि नंतर एकदा नंतरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर तिकडच्या गाय धुसतो, इकडच्या गाय वळून गेल्यात, तुम्ही बघू शकता. आणि धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ बघल्याबद्दल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. आणि तोपर्यंत धन्यवाद.